हातकंडे नगरपंचायतची निवडणूक लागली असताना शिवसेनेने सोबळावर चांगले उमेदवार उभे केले, चांगले वातावरण आहे. त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? नाही, मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. स्वतःच्या स्वार्थासाठी उड्या मारणारे नेते महाराष्ट्रानं बघितले. खरं तर लोकांचा विकास करायचा म्हणून हे लोक इकडून तिकडे गेले. पण खरंच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या गाव शहरांचा विकास झालाय का, हे जर आपण नीट बघितलं तर काडीचाही विकास न झालेला आपल्याला इथं दिसतो. अगदी हातकणंगलेचंच उदाहरण घेतलं तर इथल्या रस्त्यांची अवस्था काय आहे, इथला पाणी प्रश्न सुटलाय का, इथल्या इतर सोयीसुविधांच्या बाबतीत काय आहे. जी उदासीनता इथं दिसते, या उदासीनतेवर मात करायची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला उभा राहावं लागेल. या विचारानं आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगलेचे आमचे सगळे शिवसैनिक एकत्र आले. आमचे संजयजी चौगुले असतील, नामदेवजी गिरी असतील, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हातकणंगलेला एक अत्यंत विकासाचा दृष्टिकोन असलेले उमेदवार द्यावेत आणि त्याच्या माध्यमातून हातकणंगलेचा विकास साधावा, या भूमिकेतनं आमचे हे उमेदवार आता उभा आहेत. आणि मला खात्री आहे जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळेलच आणि हातकणंगलेच्या विकासाचा एक नवा प्रवाह इथून पुढच्या काळामध्ये सुरू होईल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.